फक्त विकास हाच एकमेव अजेंडा घेऊन आम्ही सगळेजण काम करतो आहोत. आम्ही मतं मागतो आहोत आणि पुढचे 2 दिवस 1 तारीख रात्री 10 वाजेपर्यंत आम्ही हाच विषय वारंवार मतदारांपर्यंत घेऊन जाणार आहोत आणि 2 तारखेला मतदारांकडून आशीर्वाद मागणार आहोत. धन्यवाद. नितेशजी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातली आताची सगळ्यात मोठी बातमी अशी आहे की आपले थोरले बंधू आणि शिवसेना आमदार निलेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. भाजप पदाधिकाऱ्याच्या घरात घुसल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झालेला आहे. तुमची प्रतिक्रिया काय? मला असं वाटतं, मी पहिल्या ही पत्रकार परिषद सुरू असताना मी तुम्हाला सुरू केल्यावर सांगितलं, आम्ही ही निवडणूक विकासाच्या अजेंडावर लढवतो आहे. आमच्यासाठी मतदार हा केंद्रबिंदू आहे आणि म्हणून भारतीय जनता पक्ष म्हणून मतदारांना काय हवं आहे, मतदारांची स्वप्न कुठली पूर्ण करायची आहे, मतदारांची आशा आकांक्षा काय आहेत आणि आमची बाजू कशी भक्कम आहे हे सांगण्यासाठी ही निवडणूक लढवतोय. निवडणूक आयोगाने काय करावं, पोलीस खात्याने काय करावं हे सांगण्यासाठी ही आमची निवडणूक नाही किंवा आम्ही लढवत नाही. आजची पत्रकार परिषद पण भारतीय जनता पक्षाचा एक नेता म्हणून, कार्यकर्ता म्हणून माझ्या सर्व सहकाऱ्यांबरोबर परत एकदा मतदारांना साथ घालणं, परत एकदा मतदारांसमोर आमची बाजू मांडणं या दृष्टिकोनातून ही घेतलेली पत्रकार परिषद आहे.